नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, लेखा कोशागार नाशिक विभागामध्ये जी भरती होणार आहे, तर या भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर बघा, उमेदवारांसाठी जे आहे महत्त्वाची जे सूचना पत्रक येथे जारी करण्यात आलेलं आहे। तर आपला वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। त्यामध्ये नेमक्या कुठल्या प्रकारचे जे आहे सूचना देते विद्यार्थ्यांना देते परीक्षार्थींना देण्यात आलेल्या आहेत, त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा मित्रांनो, ही जी सूचना पत्रक आहे मी बघा 6 मे 2025 रोजी बघा इथे जारी करण्यात आलेला आहे। तसेच बघा, कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कालावधी व परीक्षेचा दिनांक माननीय संचालनालयाच्या संकेतस्थळावर बघा इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर या सूचना पत्रकामध्ये तुम्हाला जे आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कालावधी व दिनांक म्हणजे वेळापत्रक बघा इथे जारी करण्यात आलेला आहे। तर बघा, सहसंचालक लेखा व कोशागारे नाशिक विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदाची जी जाहिरात संदर्भीय जाहिरात दिनांक 23/1/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती व सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालीलपैकी सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे। प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्नाचे विभाजन जे आहे ABCD कालबद्ध विभागात खालीलप्रमाणे जे आहे करण्यात आलेले आहे। त्यासोबत प्रत्येक विभागात जे आहे 25 प्रश्न असतील व 30 मिनिटे वेळ दिला जाईल। तर बघा, इथे मराठी जे आहे मराठीमध्ये बघा तुम्ही बघू शकता की ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D मध्ये बघा इथे मराठीमध्ये 7, 6, 6, 6 अशा प्रकारचे जे प्रश्न राहतील। त्यासोबत इंग्रजीमध्ये बघा आणि सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणीमध्ये बघा एकूण प्रश्न राहतील। तसं बघा, एकूण प्रश्नाची जी संख्या आहे 100 येथे असणार आहे आणि वेळ जो आहे 120 मिनिटं म्हणजेच बघा 2 तासाचा इथे तुम्हाला वेळ येथे मिळणार आहे। तसेच मागील विभागाचे जे आहे दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास जे आहे प्रतिबंध केला जाईल। म्हणजे बघा, आधी तुम्हाला ग्रुप A पूर्ण सॉल्व करायचा आहे, त्यानंतर ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D, आणि जोपर्यंत तुम्ही एक म्हणजे ग्रुप A पूर्णतः सॉल्व करत नाही तोपर्यंत जे आहे तुम्हाला पुढचा जो ग्रुप आहे तो ओपन इथे होणार नाही। त्या संदर्भात बघा, या व्यतिरिक्त उमेदवारांना विभागनिहाय दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांचा प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही। तर बघा, इथे जर तुम्ही ग्रुप A दिलेल्या वेळामध्ये बघा वेळ पर्टिक्युलर इथे दिलेला आहे। ग्रुप A साठी 30 मिनिटं, ग्रुप B साठी 30 मिनिटं आणि ग्रुप A 30 मिनिटांमध्ये सॉल्व केल्यानंतर जेव्हा तुम्ही ग्रुप B मध्ये जासाल आणि तुमच्या मनात जर विचार आला की आपण ग्रुप A चा हा प्रश्न जो आहे चुकीचा तिथे केलेला आहे, तर तुम्हाला जो आहे परत चान्स तिथे जायला मिळणार नाही ग्रुप A मध्ये। त्यासोबत बघा, सहसंचालक लेखा व कोशागारे नाशिक विभागाची जे आहे कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा 23 मे 2025 रोजी 3 शिफ्टमध्ये सकाळी 9 ते 11, दुपारी 1 ते 3 व संध्याकाळी 5 ते 7 या वेळेनुसार येथे बघा घेण्यात येईल आणि उमेदवारांनी प्रवेशपत्रावर जे आहे नमूद केलेल्या वेळेनुसारच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारचे ज्या महत्त्वाचे अपडेट आहे येथे यांनी बघा दिलेली आहे। सोबतच सूचनापत्रक हे परीक्षेला जाण्यापूर्वी वाचणं इथे गरजेचं आहे। यामध्ये महत्त्वाच्या ज्या सूचना बघा इथे यांनी दिलेल्या आहेत। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला जर असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।